ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या अनुषंगानं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंती 2025च्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता कमिटी सदस्य, महापालिकेचे अधिकारी, ईद ए मिलाद उत्सवाचे पदाधिकारी सदस्य यांची बैठक पोलीस आयुक्तालय कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। प्रास्ताविक सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी केलं। ईद ए मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणीही विनापरवाना मिरवणूक काढणार नाही। मिरवणूक मार्गावरील धार्मिक स्थळं विशेषतः लहान मोठ्या मंदिरांसमोर नाचगाणी करू नयेत अथवा मंदिरांवर आक्षेपार्ह चीजवस्तू फेकू नयेत। नागरिकांनी कोणत्याही स्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्यानं वागावं। सार्वजनिक रस्त्याला अडथळा होऊ नये याची खबरदारी घ्यावी। सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, व्हिडिओ फॉरवर्ड न करता ते डिलीट करून जातीय सलोखा अबाधित राखावा। एखादी अप्रिय अथवा चुकीची घटना आजूबाजूला घडत असल्यास स्थानिक पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष इथं त्वरित माहिती द्यावी, असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं। या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य आणि इतरांनी सूचना मांडल्या। त्यानंतर सूचनेशी संबंधित महानगरपालिका, महावितरण, RTO अशा खात्यांच्या अधिकाऱ्यांनी कामांची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं। या बैठकीला पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त खिरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, महावितरण, RTOचे अधिकारी तसंच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार आणि शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते।